तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना नेमकं कसं ओळखायचं? अशी काही लोक असतात ती आपल्या आजूबाजूलाच असतात. मग अशा लोकांची काही लक्षणे देखील असतात. ती लक्षणे आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकी जळणारी लोक कशा पद्धतीने आपल्यासोबत बिहेवियर करतात. मित्रांनो, आपलं पहिलं काम म्हणजे आपण प्रामाणिकपणे करत असतो, कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो. पण याच वेळी काही लोक असे असतात मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता ते आपल्यावर जळत असतात. आपली प्रगती त्यांना पाहत नाहीत. हे लोक कधी समोरून बोलत नाहीत, पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून त्यांची जलसी दिसून येते. अशा लोकांना ओळखायला शिकलं तर नंतर त्यांची पर्वा करायची गरजच पडत नाही. हे लोक तुमच्यासमोर मैत्रीपूर्व वागत असतात, पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच सुरू असतं. त्यांना तुमचं यश हे पचतही नाही, त्यामुळे ते वेगवेगळे शक्कल लढवून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं नाही, मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायची, ही त्यांना सवयच असते. आज आपण बघणार आहोत जळणाऱ्या लोकांची नेमकी लक्षणे काय आहेत, ती त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय देखील पाहणार आहोत. नंबर 1, जळकी लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. जळणारे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारच नाहीत, कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेषाचं ओझं झेपत असतं. ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाहीत आणि तुमच्यासमोर शांत देखील राहू शकत नाहीत. त्यामुळे टाळाटाळ करतात. कधी कधी तुमच्यासमोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं. ते इकडे तिकडे बघतील, काहीतरी निरर्थक बोलतील, पण तुमच्याकडे मात्र नजर मिळवणार नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास लगेच दिसून येईल, कारण मनातून ते जळत असतात. आनंदी असल्याचं ढोंग करणं कठीण जातं. अनेक वेळा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात. जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून देखील जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतील. अशी ही लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला 100% भेटतात. ही माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाहीत. आपलं चांगलं काम झालं, लोक त्यांचं कौतुक करत आहेत, पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत. समजा एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख आला तरी हे लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील, पण तुमच्या कामाचं कौतुक मात्र करणार नाही बरं का. कधी कधी एखाद्या गप्पांच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न देखील ते करतील. त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो. अगदी जिथे तुमचं नाव घ्यायलाही हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसऱ्याचं नाव पुढे करतील. काही वेळा जर त्यांना तुमचं नाव घ्यायचं लागलं तर ते तुच्छतेने बोलतील, होय त्याने केलंय, काहीतरी असं थंड प्रतिसाद देतील. तुम्ही कितीही मोठं काही जरी केलं तरी त्यांना त्यांचं काहीही नवल नसतं. उलट त्यांना आतून संताप होत असतो की तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळतंय. हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात. असं केलं असतं तर बरं झालं असतं, थोडा अजून विचार करायला हवा होता. हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाचच सल्ला देत बसतात. त्यांच्या सल्ल्याचा उद्देश मदत करणं नसतं बरं का, तर तुमच्या आत्मविश्वासाला तडा देणं असतं किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं. खरं तर तुम्ही काहीही केलं तरी त्यांना समाधान नसतं. तुम्ही नवीन गाडी घेतली, नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एकतरी दोष काढणारच. हा खर्च जास्त आहे, अजून थांबायला हवं होतं, वगैरे वगैरे. त्यांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो. ही लोक म्हणजेच नेहमीच स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाचच मतं देत बसतात. त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार करत गेलात तर तुमच्या मनात गैरसमज निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करावं हेच कळणार नाही. म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय त्यांना सांगू नका, कळूही देऊ नका. तुमच्या चुका शोधत राहतात ही लोक. तुम्ही 100 कामं बरोबर केली तरी ते दुर्लक्ष करतील, पण एखादी छोटीशी चूक जरी झाली तर हे लोक लगेच त्यावर बोट ठेवतील. मी आधी सांगितलं होतं, हे होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतील. त्यांच्यासाठी हीच संधी असते. तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात, लोकांसमोर मुद्दाम चूक दाखवतात. अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात. त्यांना तुमचं यश दिसत नाही, पण छोटीशी चूक मात्र दिसते आणि ती चूक उगाळत बसणं हेच तर त्यांचं प्रमुख काम आहे. हे महान लोकांसमोर तुमचं चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवायचा किंवा चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते. त्यामुळे अशी जळकी लोक काहीही म्हटली तरी मनाला लावून घ्यायचं नाही. छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात.
हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत, पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात. त्याला आता वेळ नसतो, तो खूप बदलला आहे, त्याला आता जुने मित्र नकोत, अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दुरावतात. कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्यात बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतं. ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात. हे कारस्थान तर अशा या कुचक्या माणसांचं असतं. म्हणून यांच्या समोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला, कारण त्यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते. हे तुमच्या जवळच्या मित्रांना लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात. तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्यांचा परिणाम तुमच्या संबंधांवर होतो. त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना हे तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल. अशा लोकांपासून सतर्क राहा आणि जे नातेवाईक आणि मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात. ज्यांच्याशी आपले पटत नाही त्यांच्याशी मुद्दाम आपल्यासमोर बोलायला जातात. जळणारे लोक तुमच्या मेहनतीचं कर्तृत्वाचं कधीच कौतुक करत नाहीत. त्याऐवजी ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे काही मोठं नाही बरं का. इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत हे तुमचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते लगेच कोणाच्या तरी यशाचे उदाहरण देतील आणि म्हणतील, तो तर किती मोठा झाला, तुला अजून बरंच काही शिकायचं आहे. ते तुमचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. कारण तुम्ही जर खचलात तर त्यांना आनंदच मिळणार आहे. कधी कधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासमोर तुलना करून मुद्दामच लहान आहे असं भासवतात. अमुक व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत ही कमी करतात. त्यांचं एकमेव ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला लावणं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही. असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाहीत, हे नेहमी लक्षात ठेवा. पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील. त्यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश हे काहीही महत्त्वाचं नाही. यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होऊ शकते आणि हाच तर हेतू असतो त्यांच्या वागण्याचा. आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा भांडत असेल त्या व्यक्तीसोबत हे मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील. त्यामुळे असे हे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या मागे ते निंदा करतात पण समोर वेगळंच बोलतात. हे लोक तुमच्यासमोर काही बोलणार नाहीत पण पाठीमागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतात. त्यांच्या बोलण्याचा एक विशिष्ट डावपेच असतो. ते सरळ कधीच दोष देणार नाही पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात. त्यांनी हे यश मिळवणं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यातून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेरतात. समोर असताना ते हसून बोलतील, तुमचं अभिनंदनही करतील, पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील. त्यांचा हा डाव ओळखायला शिका, कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहू इच्छितात. जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीवर जळतोय. अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असतं बरं का, कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात. हे लोक तुमचं नातेसंबंधही बिघडवू शकतात, कारण ते तुमच्या मित्रांचाही तुमच्याबद्दल गैरसमज करून त्यांना फोडण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या कामावर लक्ष द्यावं. तुमच्या चांगल्या गोष्टींचं गुपचूप किंवा अनुकरण ते देखील करतात पण कबूल मात्र करत नाही. हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करताय तेच गुपचूप अनुकरण करतील. तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवताय त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, पण ते कधीच मान्य करणार नाही की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील, मला हे आधीच माहीत होतं. ते तुमच्याकडून शिकतील पण समोर मात्र दाखवतात की त्यांना हे काहीच फरक पडत नाही. त्यांना सगळं काही आधीच येतं. कधी कधी त्यांचा हेवा इतका असतो की ते मुद्दामून तुमच्या पद्धतीने टिंगल करतात. पण हळूच तीच पद्धत वापरतील. तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं, पण तुमचं श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं. असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात. त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका, कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात. त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा. हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत, कारण त्यांचं लक्ष हे तुमच्या प्रगतीकडे असतं. त्यांच्या जळण्याच्या वृत्तीवर ते जास्त लक्ष केंद्रित केलेलं असतं. तुमच्या प्रगतीवर अविश्वास ते दाखवतात. तू एवढं मोठं कसं करू शकतोस, हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो. तुमचं यश त्यांना पचतच नाही, म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात. हे खरंच त्यानेच केलंय का असं विचारात ते तुमच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह लावतात. ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून मोठं झाला आहात.
त्यांचा विश्वासच नसतो की तुम्ही मेहनतीने हे मिळवलं आहे. जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारत असेल तर तो तुमचा मित्र नाही, तर तो तुमच्या यशाला जळणारा व्यक्ती आहे हे ओळखायला विसरू नका. ते तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात. ते तुमचं यश दुय्यम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास हा कमी होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण शेवटी तुमचं यश हे त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं. तुम्ही अपयशी व्हावं याची ते आतुरतेने वाट पाहतात. हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहतात बरं का. ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत, पण जर कधी तुम्ही थोडं डगमगलात असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील. बघ ना, मी तुला आधीच सांगितलं होतं, असं म्हटलं होतं. ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात. त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंद असतो. जर तुम्ही कधी कोणत्या संकटात सापडलात ते पाहून ते खूप खुश होतात. ते मदत तर करणार नाहीत, पण तुम्ही अजून खाली कसे जाल याचं निरीक्षण ते करतात. पण जेव्हा तुम्ही परत उभे राहता तेव्हा त्यांना तीव्र त्रास होतो. त्यामुळे तुमच्या चुकांवर शिकून पुन्हा पुढे राहा आणि या लोकांच्या अपेक्षांवर पाणी फिरवा. तुमचं त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देणार आहे, पण तुमचं अपयश त्यांना दीर्घकाळ जळवणार आहे. मित्रांनो, जगात जळणारी लोक असतातच. जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, जळणं ही त्यांची समस्या आहे, तुमची नाही. अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर ते एवढंच, ते जिथे थांबलेत तिथे तुम्ही थांबायचं नाही. त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता, त्यांच्या टोमण्यांना दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या यशावर लक्ष द्या. जळणारी लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही. त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतं, पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर तेच लोक एक दिवस कौतुक देखील करतील. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या मोठ्या यशाने द्या. यशस्वी लोक कधीच जळत नाही, ते दुसऱ्यांना प्रेरणा देतात. त्यामुळे तुम्हीही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तर द्या. शेवटी लोक काय म्हणतात याला महत्त्व नाही, महत्त्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण दररोज अशा वेगवेगळ्या सकारात्मक, सामाजिक, नातेसंबंधांविषयी वेगवेगळ्या विषयांना घेऊन चर्चा करत असतो. तुम्हाला एखादा विषय जर चर्चेसाठी निवडायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला सुचवू शकता. आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्या विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.